गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। मतदार यादी पूर्णपणे दुरुस्त करावी, त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात। सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका प्रशासनाकडे केली मागणी। मतदार यादी पूर्णपणे दुरुस्त केल्यानंतरच महापालिका निवडणुका घ्याव्यात अशी थेट मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका प्रशासनाकडे केली आहे। मतदार याद्यांमधील गोंधळ, दुसऱ्या प्रभागांमध्ये मतदारांची नावे जाण्यापासून ते ग्रामीण भागातील व्यक्तींची नावे महापालिकेच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट झाली आहेत। याबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची भेट घेतली। यावेळी आमदार बापू पठारे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागसकर, अंकुश काकडे, ॲडव्होकेट जयदेव गायकवाड, अरविंद तायडे, ॲडव्होकेट अभय छाचेड, अश्विनी कदम, रवींद्र माळवतकर, मनोहर जांबुवंत, सचिन दोडके यांच्यासह आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आदींचे पदाधिकारी उपस्थित होते। महापालिका निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप मतदार यादी नुकतीच जाहीर झाली। संबंधित यादी सदोष असून त्यामध्ये 3 लाखांपेक्षा जास्त मतदारांची दुबार नोंदणी असल्याची कबुली महापालिका आयुक्तांनी दिली असल्याचे यावेळी अतिरिक्त आयुक्तांना सांगण्यात आले। अनेक ठिकाणी मतदारांना गैरसोयीचे होईल अशा पद्धतीने त्यांच्या मतदानाची नोंदणी दूरच्या प्रभागात केली आहे। त्यावरून महापालिका प्रशासन सत्ताधारी भाजपच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। संबंधित यादीवर हरकती नोंदवण्यासाठीही कमी कालावधी दिला आहे, त्यामध्ये सुधारणा करावी अशी मागणी शिष्टमंडळाने दिवटे यांच्याकडे केली। सर्वपक्षीय शिष्टमंडळाने प्रारूप मतदार यादीमध्ये मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागामध्ये जाण्याचे प्रकार घडले असल्याचे सांगितले आहे। त्याची दखल घेऊन सुधारणा करण्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।